नमस्कार मंडळी. घरात पाऊल टाकलाच होता तेवढ्यात होम मिनिस्टरची ऑर्डर सुटली. चला चला बसा काही नाही, बाहेर जायचंय. कारण काय तर आमच्या निर्वी मॅडमने शेजारच्या मुलाला पिझ्झा खाताना बघून घरात तांडव मांडला होता. रात्रीचे 9 वाजून गेले होते. हुकमाची तालीम करत गाडी थेट पिझ्झा शॉपवर थांबवली. आत गेलो तर आधीच तेथे चिल्लरपाटी पिझ्झा करून निघण्याच्या तयारीत होती. आम्ही मेनू कार्ड हातात घेतलं आणि निर्वीसाठी एक पिझ्झा ऑर्डर करणार तेवढ्यात बायकोने वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. माझ्यासाठी पण एक म्हणत थेट 2 पिझ्झा ऑर्डर केले. नवऱ्याच्या खिशाला कात्री लागली तरी चेहऱ्यावर हसू ठेवावंच लागतं. गरमागरम पिझ्झा आला खरा, पण तेथे बसून निर्वीला खायला दिला असता तर तिने रात्री 12 वाजवले असते. म्हणून उरलेला पिझ्झा पार्सल केला आणि एक पीस तिच्या हातात दिला. वाटेत ती पाणी करत होती म्हणून दुकान शोधून पाणी घेतलं. मागे वळून बघतो तर मॅडमने पूर्ण तोंड चीजने माखवलं होतं आणि गाडीवरच पिझ्झा एन्जॉय करत होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, मॅडमच्या डोक्यात रात्रीचा पिझ्झा फिट होता. आम्हाला कळायच्या आत फ्रीज मधून थंडगार पिझ्झा काढून मॅडम अगदी आवडीने फस्त करत बसली होती. मला एक कळत नाही, एवढ्या आवडीने ही पोरं वरण भात का खात नाहीत? तुमची मुलंही असाच पिझ्झाचा हट्ट करतात का? कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.